नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय बुद्धिमत्ता व्यवसाय 34 प्रश्न पहिला. आजच्या टॉपिकचं नाव आहे सामाजिक बुद्धिमत्ता. प्रश्न पहिला. मित्राने शाळेच्या बागेतील फुलझाडाचे रोपटे उपटले तर रामने काय करावे? पर्याय क्रमांक 1, राम रोपटे फेकून देईल, तो दुसरे रोपटे उपटील, तो मित्राला मारील आणि उपटलेले रोपटे पुन्हा लावेल. विद्यार्थी मित्रांनो, फुलझाडाचे रोपटे उपटलेले आहे आणि ते शाळेच्या बागेतील आहे. मग उपटलेलं रोपटं आपण पुन्हा लावलं पाहिजे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. रामने काय करावं तर उपटलेलं रोपटं पुन्हा लावायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा. रहीम घरच्या गरिबीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही, त्याला तुम्ही कोणती मदत कराल? पर्याय क्रमांक 1, तो त्याचा प्रश्न आहे असे समजून गप्प बसू. पर्याय क्रमांक 2, त्याला पुढच्या वर्षी परीक्षेला बसण्यास सुचवू. पर्याय क्रमांक 3, आम्ही खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून देऊ. आणि पर्याय क्रमांक 4, त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करू. मित्रांनो, रहीम घरच्या परिस्थितीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही. अशा वेळेला आपण आपल्या खाऊसाठी जमवलेले पैसे त्याला मदत म्हणून देणं ही आपली एक सामाजिक जबाबदारी असते किंवा ही चांगली गोष्ट आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, आम्ही खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून देऊ. प्रश्न तिसरा. शाळेची सहल रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे नेली होती, तर मुलांची कोणती बाब चुकीची ठरते? पर्याय क्रमांक 1, केळीची साल कचरा पेटीत टाकली. पर्याय क्रमांक 2, रमणने विज्ञान केंद्रात बघितलेले प्रयोग घरी करण्याचे ठरविले. पर्याय क्रमांक 3, विज्ञान केंद्रातील एक वस्तू सोबत घेतली. आणि पर्याय क्रमांक 4, दररोज रात्री ग्रहताऱ्यांचे निरीक्षण करण्याचे ठरविले. मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला आहे, मुलांची कोणती बाब चुकीची ठरते? तर रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे सहल गेलेली आहे, तर विज्ञान केंद्रातील एक वस्तू सोबत घेतली म्हणजे मित्रांनो ही एक प्रकारची चोरी झाली. विज्ञान केंद्रामध्ये त्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरी आणणं ही एक प्रकारची चोरी आहे, म्हणून मुलांची ही कृती अयोग्य आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, विज्ञान केंद्रातील एक वस्तू सोबत घेतली. प्रश्न चौथा. रवीला आईने कचरा काढावयास सांगितले तर रवीची कोणती कृती बरोबर होईल? पर्याय क्रमांक 1, हे माझे काम नाही असे म्हणणे. पर्याय क्रमांक 2, ताईला कचरा काढण्यास सांगणे. पर्याय क्रमांक 3, मला वेळ नाही असे सांगणे. आणि पर्याय क्रमांक 4, झाडू घेऊन कचरा काढणे. मित्रांनो, आईनं जर आपल्याला कचरा काढायचं काम सांगितलं तर आपण ते काम केलं पाहिजे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, झाडू घेऊन कचरा काढणे. प्रश्न 5वा. तुम्ही लावलेले आंब्याचे झाड जगवण्यासाठी काय करावे? पर्याय क्रमांक 1, झाडाची काळजी घ्यावी. पर्याय क्रमांक 2, दुर्लक्ष करावे. पर्याय क्रमांक 3, झाडाची पाने तोडावी. आणि पर्याय क्रमांक 4, झाड उपटून मुळाची वाढ पाहावी. मित्रांनो, आपण लावलेलं आंब्याचं झाड जगवण्यासाठी आपण त्या झाडाची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, झाडाची काळजी घ्यावी. दुर्लक्ष करावं हे अयोग्य आहे. झाडाची पाने तोडावी हे सुद्धा अयोग्य आहे. आणि झाड उपटून मुळाची वाढ पाहावी, म्हणजे झाड उपटलं म्हणजे ते पुन्हा रोपणार नाही आहे. पर्याय क्रमांक 4 अतिशय चुकीचं आहे. योग्य उत्तर आहे झाडाची काळजी घ्यावी. प्रश्न 6वा. 4 मुले सहलीला गेली होती, त्या चौघांपैकी योग्य कृती कोणाची? योग्य म्हणजे बरोबर कृती कोणाची आहे? पर्याय क्रमांक 1, मीनाने हिरवळीवर कचरा टाकला, म्हणजे लॉनवर कचरा टाकला, ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट अयोग्य आहे. वंदनाने काचेचे ग्लास फोडले, ही गोष्टसुद्धा अयोग्य आहे. नेहाने बागेतील फुले खुडली, ही कृतीसुद्धा अयोग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4, सायली बागेत खेळायला लागली. बागेत खेळणं ही गोष्ट योग्य आहे, म्हणूनच 6व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सायली बागेत खेळायला लागली. प्रश्न 7वा. तुम्ही एका बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, फुले तोडणार. पर्याय क्रमांक 2, फुलांचा हार करणार. पर्याय क्रमांक 3, फुले तशी झाडावर ठेवणार. आणि पर्याय क्रमांक 4, झाड हलवत झाडाची सर्व फुले खाली पाडणार. मित्रांनो, फुले तशीच झाडावर ठेवणार ही गोष्ट योग्य आहे, तर आपण हे केलं पाहिजे. फुले तोडणं अयोग्य आहे, फुलांचा हार करणंसुद्धा अयोग्य आहे,
झाड हलवत झाडांची सर्व फुले खाली पाडणं ही गोष्टसुद्धा अयोग्य आहे. तर आपण काय करायला पाहिजे? बागेत मोगऱ्याची फुले पाहिल्यानंतर फुले तशीच झाडावर ठेवणं ही गोष्ट योग्य आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा, शेजारचे काका आजारी आहेत, तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, घरातील टीव्हीचा आवाज वाढवू. पर्याय क्रमांक 2, त्यांना भेटणार नाही. पर्याय क्रमांक 3, त्यांना मदत करणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4, त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करू. मित्रांनो, शेजारचे काका आजारी म्हटल्यावर आपण त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली पाहिजे. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9वा, शेजारच्या घरी आग लागली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, अग्निशामन दलाला कळवू. पर्याय क्रमांक 2, मोठ्या माणसांना सांगू. मित्रांनो, घराला आग लागली म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपण अग्निशामन दलाला कळवलं पाहिजे. कारण की ते कितीही मोठी आग असली तरी लवकरात लवकर आटोक्यात आणू शकतात. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, अग्निशमन दलाला कळवू. प्रश्न 10वा, तुम्ही शाळेतून घरी जाताना रस्ता ओलांडताना एक आजीबाई दिसली तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, तसेच पुढे निघून जाऊ. पर्याय क्रमांक 2, आजींच्या घरी सांगू. पर्याय क्रमांक 3, त्यांचा हात धरून रस्ता ओलांडायला मदत करू. आणि पर्याय क्रमांक 4, त्यांची फजिती पाहून हसू. मित्रांनो, आजीबाई रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळेला आपण त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत केली पाहिजे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 11, शाळेची सहल रायगडावर गेली होती. यावरून खालीलपैकी योग्य कृती कोणाची ते ठरवा. सहल रायगडावर सहल गेलेली आहे. योग्य कृती कोणाची आहे? पर्याय क्रमांक 1, दीपकने गडाच्या भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले. ही कृती अयोग्य आहे. अतुलने पक्ष्यांना खडे मारले. ही कृतीसुद्धा अयोग्य आहे. आकाशने गडाचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. मित्रांनो, हीच कृती योग्य आहे. आणि गणेशने झाडांची पाने तोडली. तर या ठिकाणी 4ही पर्यायांमधली योग्य कृती आहे पर्याय क्रमांक 3, आकाशने गडाचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, आकाश. प्रश्न नंबर 12, तुमच्या शेजारील मुलगा अंघोळ न करता शाळेत येतो तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, तुम्ही त्याच्यापासून दूर बसाल. पर्याय क्रमांक 2, त्याला दररोज अंघोळ करावी हे पटवून द्याल. पर्याय क्रमांक 3, सर्व मिळून त्याला चिडवाल. आणि पर्याय क्रमांक 4, त्याचे नाव सरांना सांगाल. मित्रांनो, तुमच्या शेजारील मुलगा अंघोळ न करता शाळेत येतो तर त्याला दररोज अंघोळ करावी हे पटवून द्यायला पाहिजे. अंघोळ करणं आपल्या आरोग्यासाठी किती चांगली गोष्ट आहे हे जर त्याला पटवून दिलं तर तो रोज अंघोळ करेल. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून दूर बसणं, त्याला चिडवणं आणि त्याचं नाव सरांना सांगणं या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याला दररोज अंघोळ करावी हे पटवून द्याल. प्रश्न नंबर 13, त्सुनामीग्रस्तांना मदत करावी का? तुम्हाला काय वाटते? पर्याय क्रमांक 1, काय गरज आहे? बाकीचे लोक मदत करतील. पर्याय क्रमांक 2, मी अजून लहान आहे, मी काहीही मदत करू शकणार नाही. पर्याय क्रमांक 3, प्रत्येकाने मदत करायलाच पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 4, तुम्ही मदत न करता दुसऱ्यांना मदत करायला सांगताल. मित्रांनो, त्सुनामीग्रस्तांना मदत करणं ही एक आपली सामाजिक बांधिलकी असते, सामाजिक जबाबदारी असते. मग आपण मदत करायला हवी. म्हणजे प्रत्येकाने मदत करायलाच पाहिजे. 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14, सार्वजनिक ठिकाणचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे. पर्याय क्रमांक 1, कोणाला तरी बंद करायला सांगेन, स्वतः बंद करेन. पर्याय क्रमांक 3, पाण्यात खेळत बसेन. आणि पर्याय क्रमांक 4, नळ केव्हा बंद होतो याची वाट पाहत बसेल. मित्रांनो, सार्वजनिक ठिकाणचा नळ सुरू आहे, पाणी वाया जात आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याचं महत्त्व आपल्यासाठी खूप आहे. अशा वेळेला आपण स्वतः तो नळ बंद केला पाहिजे. इतरांना सांगत बसण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन तो नळ बंद करावा. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 15, वर्गात दुसऱ्या मित्राचे 10 रुपये तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, मित्रांना वाटून देईन. पर्याय क्रमांक 2, वर्ग शिक्षकाकडे न देता खिशात घालेन. पर्याय क्रमांक 3, घरी घेऊन जाईन. आणि पर्याय क्रमांक 4, शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देईल. मित्रांनो, वर्गात दुसऱ्या मित्राचे 10 रुपये जर आपल्याला सापडले तर आपण ते पैसे मुख्याध्यापकांकडे दिलं पाहिजे.
म्हणजे मुख्याध्यापक ज्या मुलाचे पैसे हरवले त्याला ते पैसे परत करतील. आपण खिशात घालणं किंवा मित्रांना वाटून देणं, घरी घेऊन जाणं ही कृती अयोग्य आहे. मग जी चांगली कृती आहे आपण तीच कृती केली पाहिजे. जे आपल्याला चांगलं वाटतं तेच केलं पाहिजे. वाईट गोष्टी आपण करता कामा नये. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि या व्यवसायातला शेवटचा प्रश्न, प्रश्न नंबर 16. शेजाऱ्यांचे पत्र तुमच्या घरी नजरचुकीने दिले गेले. हे तुमच्या लक्षात आल्याबरोबर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 1, पत्र फाडून टाकीन. पर्याय क्रमांक 2, पत्र पलंगावरील गादीखाली लपवून ठेवीन. पर्याय क्रमांक 3, पत्र वाचून मग नेऊन देईन. आणि पर्याय क्रमांक 4, पत्र ताबडतोब नेऊन देईन. मित्रांनो, शेजारचं पत्र नजरचुकीने तुमच्याकडे आलं आहे. पत्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात. प्रत्येकाच्या काही पर्सनल म्हणजे वैयक्तिक गोष्टी असतात, त्या आपण वाचल्या नाही पाहिजे. मग आपण पत्र आपल्याकडे आल्यानंतर ताबडतोब ते ज्यांचं पत्र आहे त्यांना नेऊन दिलं पाहिजे. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, पत्र ताबडतोब नेऊन देईन. मित्रांनो, या पद्धतीनं सामाजिक बुद्धिमत्ता या टॉपिकवरील हा व्यवसाय आपण कंप्लीट केला आहे. यानंतर राहिलेले बुद्धिमत्ता विषयातील सर्व व्यवसाय मी एका पाठोपाठ एक अपलोड करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.